हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर मस्त छान अशी 2 फुलं आलेली होती आपल्या जास्वंदाच्या झाडाला. रोजचं 1-1, 2-2 फुल त्याला चालूच असतं आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत रोज शेअर करतच असते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच, मी उडदाची डाळ आणि तांदूळ हे भिजत घातलेले होते आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलेले होते. छान फर्मेंट झालेलं आहे. खास करून आता उन्हाळा आहे, गरमी असल्यामुळे लवकर होतं आणि नाहीतर हिवाळ्यात बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो. पण छान झालेलं होतं. आता डोसेस बनवायचं असं ठरलेलं होतं आणि त्यानुसार मग सकाळी फक्त त्याच्यामध्ये थोडं आपल्याला नॉर्मल मीठ वगैरे टाकायची गरज असते. रात्री मी त्याच्यात काहीच घातलेलं नव्हतं, फक्त मिक्सरमध्ये करून ठेवून दिलेलं होतं. आणि आता नाश्त्याची तयारी. तर त्यासाठी आधी शेंगदाण्याची चटणी जी आहे ना ती बनवून घेत आहे. जी आपण आठवड्याभराचा जो व्हिडिओ मी बनवलेला होता ना, पूर्वतयारी आपली महिन्याची किंवा आठवड्याभराची असते ना, शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवलेलं, त्याच्याने खूप जास्त मदत होते. ते सगळं काही संपलेलं होतं. आता मला करून घ्यायचं आहे. तोही व्हिडिओ मी करेल तुमच्यासोबत अजून परत एकदा व्यवस्थित असं शेअर. बऱ्याच ताईंनी बघितलाही नसेल तो व्हिडिओ. तर शेंगदाण्याच्या चटणीसाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले होते. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर जर आपण वाटणामध्ये घातली ना तर छान रंग येतो आपल्या चटणीला, हिरवट मस्त. आणि तडका देऊन दिलेला आहे. आज मी कढईमध्ये इथेच तडका दिलेला आहे, नाही तर बऱ्याच वेळेला मी वरून फक्त तडका देत असते. एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची जी चटणी आपण तयार केलेली आहे ती, थोडं पाणी टाकून वरून तडका देऊन दिलेला होता. त्यानंतर मग डोसे बनवायला घेतलेले आहेत. आज मी बटाट्याची भाजी वगैरे काही बनवलेलं नव्हतं. दरवेळेस नाही तर डोसे बनले म्हणजे बटाट्याची भाजी वगैरे पिवळी जी बनवते आणि मसाला डोसा जो आहे ना तो करत असते. पण आज म्हटलं जास्त काही एवढं करणार नाही आहे, फक्त साधा नॉर्मल आपल्या डोसाच उतरवणार आहे आणि शेंगदाण्याची चटणी, बटाट्याची भाजी काही करायला घेतलेली नव्हती. आणि यांनाही बाहेर जायचं होतं, मग जरा घाईच होती. त्यामुळे मग मी काही बटाट्याची भाजी वगैरे बनवण्याच्या ह्याच्यात पडली नाही. आपली चटणी बनवून घेतली आणि डोसा जो आहे ना साधाच आपला बनवलेला होता. आणि मुलींना खास करून एकदम पातळ आपला पेपर डोसा ज्याला म्हणतो ना आपण, एकदम पातळ असा, तसाच हवा होता. त्यासाठी थोडं ना आपलं बॅटर थोडं पातळ करावं लागतं आणि मग तशा पद्धतीचा डोसा आपला तयार होत असतो. तर पटापट डोसे उतरवून सगळ्यांना इथे देऊन दिलेलं होतं. आपला नंबर मात्र सगळ्यात शेवटी लागत असतो आणि ज्यावेळेस आपण उतरवतो तेव्हा वाटत असतं की कधीतरी आपल्यालाही कोणीतरी असं आयतं देईल तर बरं होईल. पण मग आपल्या नशिबात काही नसतं. हां, मात्र घरात 2 जणी जर असल्या तर मात्र होऊ शकतं. एकीचं खाऊन झाल्यानंतर दुसरी लगेच आपल्याला करून देत असते. पण असो, चला चालायचंच आहे. नाहीतरी काही इतके आपण 2-3 डोसे खाणार आणि काही खाताही तिथल्या तिथं आपण उतरवून खाऊन घेऊ शकतो सगळ्यांचं झाल्यानंतर. चला, मस्त छान असे गरमागरम डोसे आता इथे तयार झालेले आहेत आणि सगळ्यांचं मस्त छान पोटभर इथे खाऊन झालेलं होतं. आणि खाऊन झाल्यानंतर जो काही भांड्यांचा पसारा असतो तो तर तुम्हाला माहीतच आहे. आणि असं काही खाल्लं गेलं ना, नाश्ता म्हणा किंवा जेवण, आणि त्यानंतर ना किचन वगैरे आवरायचा खूप जास्त कंटाळा येत असतो. पण मग लगे हात जर आवरून घेतला तर पटकन अगदी 5 ते 10 मिनटामध्ये आपली भांडी वगैरे जी आहेत ती क्लीन होऊन जातात किंवा किचन आपला पटकन क्लीन असा आवरून होतो. आणि जसंही खाल्ल्यानंतर जर थोडा जरी टाईमपास वगैरे केला तर मात्र मग 1.5-2 तास कसे निघून जातील याचा आपल्यालाच पत्ता लागत नाही. तर चला, छान असं मस्त किचन वगैरे जे आहे ते आवरून झालेलं आहे. आणि त्यानंतरही मला बरीचशी कामं होती आज, कारण गावाहून काही सामान वगैरे आणलेलं होतं. हे गेलेले असल्यामुळे बरंचसं काय सामान जे आहे ना ते आणलेलं होतं. आता ते सगळं मला ठेवून घ्यायचं होतं. आणि आमच्या इकडचं ही जी मिठाई आहे ती बऱ्याच वेळेला मी तुम्हाला दाखवते, ज्याला आम्ही कलाकंद वगैरे म्हणतो. तर ते, आणि गावी गेल्यानंतर आपल्या सासूबाई किंवा आपली आई काही ना काही आपल्यासाठी पाठवणार नाही असं तर कधी होतच नाही. काही ना काही असतं. आणि ही जी आहे ही गाठी, तसं तर मी गाठी ना यावेळेस घरीच बनवायचं ठरवलेलं होतं. पण मग हे घेऊन आले तिकडनं येताना. आता जाऊ दे म्हटलं, नाही तर मी ठरवलेलं होतं की एखादा व्हिडिओ मस्त छान अशी गाठी तयार करून तुमच्यासोबत शेअर करायलाच. आणि परत बनवायला घेतली तर हे गोड इतकं सारं कोणी खातही नाही. आधी कसं असायचं, ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, मी तर माझ्या आजीकडेच राहिलेली असल्यामुळे जर कोणी येणारं जाणारं असेल, माझ्या मावशीन त्या वगैरे त्यांच्याकडे, तर माझी आजी या गाठी
परत कंगणे आम्ही हारला म्हणतो याला, हारला कंगणे वगैरे इतकं सारं घेऊन मावशांच्या घरी, मावशांच्या मुलांसाठी, माझ्या मम्मीकडे सगळ्यांना द्यायची. म्हणजे आधी इतकी सगळी आवड गोडी होती, म्हणजे आवड होती मुलांना खाण्याची सुद्धा. आणि तुमची सुद्धा आजी किंवा आई असं करत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. माझी आजी तर सगळ्यांना देत होती. आणि ज्या वेळेस आपला गुढीपाडवा आला की त्यावेळेस मला त्या गोष्टीची आठवण मात्र नेहमी येते, की गाठी आणली की अरे आपली आजी कसं सगळ्यांसाठी हे हरले कंगणे वगैरे घेऊन मावशांकडे किंवा मम्मीकडे सगळ्यांना पाठवत होती. तर अशा काही आपल्या लहानपणाच्या बऱ्याचशा आठवणी असतात, ज्या आपल्या मनामध्ये राहून गेलेल्या असतात आणि त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. ज्यावेळेस असं काही प्रसंग वगैरे येत असले त्यावेळेस कधी न विसरणाऱ्या या आठवणी असतात. तर चला ताईंनो, सगळं जे काही सामान होतं ना ते मी खाली करून घेतलेलं आहे. आणि आजच्या जनरेशनच्या मुलांना जास्त करून गोड वगैरे खायलाही आवडत नाही, आणि खास करून त्यांना बाहेरचं फास्ट फूड वगैरे हे सगळं द्या, ते आवडीने खातील. पण असं काही गोड वगैरे असलं तर ते नको म्हणतात खाण्यासाठी. सगळं जे काही आणलेलं असलं सामान त्यामागे आपलं बरंचसं काही स्ट्रगल जो आहे तो करून घ्यावा लागतो. म्हणजे आता बघाच ना, ही भाजीपाला वगैरे जो काही आणलेला आहे तो सगळा क्लीन करून घ्यायचा आहे. आता स्वच्छ धुवून वगैरे व्यवस्थित छान त्याच्यातलं पाणी वगैरे निथरून झाल्यानंतर परत त्यांना एखाद्या डब्यांमध्ये भरा, पिशव्यांमध्ये भरा, फ्रीजमध्ये ठेवा. प्रत्येक गोष्टीच्या मागे कामं आहेतच. आता ते सगळं काम आहे. आणि वांगी ही गावाकडची गावठी वांगी इतकी छान मस्त, इकडच्या साईडला ना इतकी हिरवीगार वांगी भेटतच नाही. गावाकडची चव म्हणजे इकडच्या वांग्यांना नसते. आणि इतके काटे आहेत ना यांना धुण्यासाठी सुद्धा, म्हणजे खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. नाहीतर मागच्या वेळेस ना बोटामध्ये एक काटा घुसलेला होता, त्यामुळे मी ह्या वेळेस तर त्यांना अगदी म्हणजे वरच्या साईडनेच उचलून व्यवस्थित असे धुवून घेतलेले होते. म्हटलं चला कापायच्या वेळेस देठं वगैरे काढून होतील तेव्हा व्यवस्थित छान असे स्वच्छ अजून एकदा दोनदा केलेच जातील. पण जास्त प्रमाणामध्ये काटे असतात त्यांना, काटेरी वांगे आहेत ती. आणि टोमॅटो ही खूप जास्त मोठी मोठी होती आणि छान आहेत. म्हणजे माझ्या जाऊबाईंच्या माहेरीत ना टोमॅटो वगैरे असतात लावलेले, तर तिकडनं आम्हाला दरवेळेस गावी गेले की टोमॅटो ही भेटत असतात. आणि बाकीचं सामान यांनी चोपड्यावरून घेतलेलं होतं, जिथं आपलं भाजी मार्केट असतं चोपड्यामध्ये खूप सारं स्वस्तही बऱ्यापैकी असतं. आणि आपल्याला बसून तर ट्रॅव्हल्समध्ये यायचंच असतं. आणि आमच्या गावावरून ना जरा लवकर गाडी येत असते चोपड्याला. 5 वाजेपर्यंत आम्ही बसने चोपड्यापर्यंत येतो आणि मग आम्हाला 6-6:30ला आमची ट्रॅव्हल्स असते, त्यामुळे बराचसा वेळ असतो. मग एकटे जर असलो तर इकडे तिकडे आपण मार्केटमध्ये थोडंफार फिरतच असतो. तर मग काही थोड्याफार वस्तू आपल्याला लागणाऱ्या असल्या, बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या दिसल्या तर मग आपण घेतच असतो. तर सगळ्या भाज्या स्वच्छ छान लगे हात धुवून झालेल्या आहेत. लगोलग जर धुतल्या गेल्या तर बरं, नाही तर त्या पिशव्यासुद्धा खाली करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. नाही तर मग 1-2 दिवस ते, जर आपण एखाद्या दिवस जरी गावावरून आल्यानंतर बॅग तशीच ठेवली तर मात्र काही वस्तू खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे लगोलग जे काम आहे ना ते वेळेवरतीच केलेलं बरं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन जे आहे ना ते मला शेअर करायचंच आहे तुमच्यासोबत. पण काही गोष्टी अशा घरात कोणी असलं नसलं मेंबर वगैरे, आणि पूर्णपणे व्यवस्थित आपलं रुटीन जे आहे ते कधी कधी फिक्स नसतं. इकडे तिकडे थोडंफार रोजच्या रुटीनमध्ये फरक होत असतो, त्यामुळे जरा थांबलेली आहे. सगळं आता हे सणवार वगैरे संपले की मग एक मस्त छान असा जो सकाळपासून मॉर्निंग ते आपले नाईटपर्यंत पूर्ण डेली रुटीनचा जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत नक्की लवकरच शेअर करेलच मी. त्यानंतर माझं सगळी काही क्लिनिंगचं तर झालेलंच आहे, तुम्ही बघितलंच होतं. आणि मेन महत्त्वाचं जे आपलं राहिलेलं होतं ना ते हे दरवाज्यांसमोरचे तोरणं. आपण पाडव्याला तर नवीन मस्त छान अशी फ्रेश फुलं वगैरे आणून त्यांचं आंब्याच्या पानांचं फुलांचं तोरण जे आहे ते आपल्या दारामध्ये आपण लावतच असतो. पण जे काही आपलं रोजच्या वापरातलं आहे, आता हे तोरण माझं वर्षभर लावलेलं असतं आणि वर्षातनं मी त्यांना अधूनमधून खराब झाले की लगेचच धुवून घेत असते. तर तेही म्हटलं आता नवीन तर आपलं फुलांचं तोरण लावलंच जाईल पाडव्याला, पण सणवार असले की ते आपल्याला क्लीन करून घ्यावं लागतं. कारण धूळ वगैरे बाहेरच्या साईडला तर जरा जास्तच प्रमाणामध्ये येत असते. आणि यांना क्लिनिंगसाठी जास्त काहीच मेहनत करावी लागत नाही. अगदी साधं सिंपल लगेच ते निघून जातात. असं नाही की त्यांना जास्त धुवावे लागतात किंवा काही. आणि तसं केल्यानंतर ते जास्त टिकतही नाही किंवा तुटतात लवकर. तर त्यामुळे आपलं साधं जे काही लिक्विड आहे, माझं तर एकच लिक्विड ठरलेलंच आहे. तुम्ही बघतच असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये. थोडंसं कपड्यांसाठी जे काही लिक्विड वापरते, पाण्यामध्ये थोडं टाकलं की पटकन हे
व्यवस्थित असे रगडून वगैरे जर धुतले ना तर पटकन निघून जातात. एकदा या पाण्याने आणि 2-3 वेळा आपल्या साध्या पाण्याने त्यांना वॉश करून घेतले तर लगेच निघून जातात. आणि घरात आता हे बरेचसे मंदिराच्या ठिकाणी किंवा आपल्या आतल्या दरवाजाच्या समोर असं आपण लावलेलेच असतात. आणि आता हे जवळजवळ 3 वर्ष झाले मी वापरत आहे, पण खराब झालेलं नाही आणि तोरण तर माझं खूप छान मस्त निघालेलं आहे. फक्त 150च रुपयाचं आहे आणि अगदी कसंही धुतलं वगैरे ना त्याची पॉलिशसुद्धा जात नाही. नाही तर बऱ्याच वेळेला आपण देवांसाठी हार वगैरे आणतो ना, त्याच्यातले जे काही गोल्डन कलरचं वापरलेले असतात मणी वगैरे ते काळे पडतात, पण त्याच्यातले अजिबात काळे वगैरे पडलेले नाही आहेत आणि खूप छान मस्त आहे. अगदी पटकन धुवून वगैरे टाकला. आता बऱ्याच वेळेला मी त्याला धुत असते, धूळ वगैरे बसते, त्यामुळे पण अजिबात त्याची पॉलिश वगैरे जात नाही किंवा चांगले राहतात. आणि हे देवघरासमोरचे तेही वेळोवेळी क्लीन करून घ्यावे लागतात. असे काही सण वार वगैरे असले त्यावेळेस ह्या गोष्टींची स्वच्छता करणं ही खूप जास्त महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण आपलं घर वगैरे नीटनेटकं ठेवतो त्या पद्धतीने देवघर तर आपण त्यापेक्षा जास्तच नीटनेटकं ठेवत असतो. तर त्या वस्तूही वेळोवेळी क्लीन करून घ्याव्या लागतात. कारण मंदिरामध्येही बऱ्याच वेळेला ना धूप वगैरे आपण लावतो ना, कापूर धूप ह्या गोष्टींनी ना घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये म्हणजे अशी काळपटपणा येतो वस्तूंना ज्यावेळेस आपण धूप किंवा कापूर वगैरे लावत असतो तर. त्यामुळे ह्या वस्तूही खराब होतात आणि त्या आपल्याला वेळोवेळी क्लीन करून घ्याव्याच लागतात. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने जर धुवून घेतले तर अगदी पटकन हे आपलं काम होऊन जातं आणि स्वच्छही दिसतात, छान दिसतात. आणि जर त्यांना तसेच ठेवले तर मात्र त्यांच्यावरचा रंग काही ओळखायला लागत नाही, काळपट पडून जातात पूर्णपणे आणि दिसायलाही ते चांगलं दिसत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीही वेळोवेळी स्वच्छ करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. चला मस्त छान असं माझे सगळे काही जे आहेत तोरणं वगैरे जे आर्टिफिशियल लटकवलेले असतात दरवाजाच्या समोर किंवा घरामध्ये ते पूर्णपणे क्लीन करून झालेले आहेत. फ्लॉवर पॉट मात्र तेवढं राहून गेलं टिपॉयवरचं. आता एखाद्या वेळेस होऊन जाईल ते, नाहीतर नाही केलं तरी बरं आहे, अजून काही इतकं खराब झालेलं नाही आहे. घरातील अशा काही छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या मनाला इतकं आनंद आणि प्रसन्नता देऊन जातात ना, जर त्या स्वच्छ क्लीन असल्या तर. नाहीतर बऱ्याच वेळेला ना ह्या वस्तूंवरती बरीचशी धूळ वगैरे जर जमा झालेली असली तर आपल्याच मनाला कुठेतरी वाटत असतं. चला ताईंनो, हे स्वच्छ धुवून झालेले आहेत. इथं मस्त बाल्कनीमध्ये त्यांना वाळवायला घालते. त्यानंतर पुढचं अजून जे काही आपण धुवून वगैरे ठेवलेलं आहे भाजीपाला वगैरे जे काय काय बरंचसं सामान जे पापड वगैरे, बाजरीच्या वड्या, सांडगे, तुमच्याकडेही सांडगे वगैरे काही बनवत असतील किंवा बाजरीच्या वड्या बनवतच असतील तर ते सगळं सामान आहे. कुरडया आहेत, ते सगळं ज्याच्या त्याच्या जागेवरती ठेवून देणं हे बरंचसं काय काय काम अजून आहे राहिलेलं. ज्या काही जुन्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित काढून घेणं आणि जे नवीन आणलेलं आहे ते व्यवस्थित ठेवणं, जुनं जे आहे ते आधी वापरून घेणं, असं काय काय बरंचसं आपलं नियोजन जे असतं ते कामाचं असतंच. ते काही संपणार नाही आहे. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.